आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेकू पंतप्रधान आहेत. त्यांच्या आतमध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाहीये. नरेंद्र मोदी हे एकही पत्रकार परिषद घेऊन भारताच्या नागरिकांचे काय प्रश्न आहेत हे समजून घेत नाहीत. त्यामुळे यांचं कर्तृत्व शून्य आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. आता नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकंदरीतच सध्याची आजची जी BJP आहे, भारतीय जनता पक्ष, जर यांच्या कामगिरीकडे जर पाहिलं, नुसते घोटाळे बाहेर निघत आहेत. आणि सध्या सर्वात ट्रेंडिंगला असलेला घोटाळा म्हणजे नीट पेपर फुटी आणि इतर राज्यांमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये TET पेपर फुटी झाली, अनेक पेपर फुटले. हे पेपर फुटीचं जे ट्रेंड आहे सध्या अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि यामध्ये BJP डायरेक्टली इनडायरेक्टली समाविष्ट आहे, इन्व्हॉल्व आहे, अशी चर्चा आहे. मंडळी, जंतर मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टी यांचं आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. पण त्या आंदोलनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असा आहे लोकांचा की आहे कोणीतरी कार्टून लोक, अभिजित दिपके वगैरे, सौरव दास, हे काहीतरी तिथं लोक येतात, कॉकरोच जनता पार्टी काहीतरी मीम्स वगैरे बनवतात. एकंदरीतच काही त्याला महत्त्व नाही आहे. अशा पद्धतीची ह्या आंदोलनाची इमेज बनवल्या गेलेली आहे, ती गोदी मीडियाकडून आणि BJP कडून. त्या ठिकाणी जंतर मंतरवर सोनम वांगचुक हा 60 वर्षाचा व्यक्ती, जे एक प्रसिद्ध सायंटिस्ट आहेत, त्यांनी समाजाच्या हिताचं काम केलंय. एज्युकेशन सिस्टम जे आहे भारताचं, त्याला सुधारण्याचं काम केलंय. असे सोनम वांगचुक, त्यांच्यावरती 3 इडियट्स सारखे पिक्चर सुद्धा बनलेले आहेत. ते जवळपास 16 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत जंतर मंतरवरती. हे कदाचित प्रेक्षकांना माहिती असेल. 16 दिवसापासून त्या माणसाने अन्नाचा कणही खाल्लेला नाहीये. त्यांची तब्येत एकदम ढासळलेली आहे, ढासळत चाललेली आहे. त्यांचं BP कमी झालाय, शुगर कमी होत आहे, ब्रेन फंक्शन त्यांचे स्लो झालेले आहेत. म्हणजे एकंदरीतच त्यांची एकच मागणी आहे कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांची, की बाबा जाऊन तुम्ही धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घ्या. पेपर फुटीच्या संदर्भात तुम्ही तुमचं उत्तर द्या. अख्खा भारत तुम्हाला प्रश्न विचारतोय. पेपर का फुटला, कसा फुटला, ह्याच्यामध्ये किती पैशांचा भ्रष्टाचार झाला. एक पेपर 8-8, 10-10 लाख, 15 लाख, 20 लाखांपर्यंत विकला गेल्याचा आरोप आहे आणि अनेक ठिकाणी बातम्या सुद्धा आहेत. तर एकंदरीतच हा जो विषय आहे, एज्युकेशन सिस्टमचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे आणि इनडायरेक्टली त्यांच्या पालकांचा आहे, विद्यार्थ्यांच्या. सामान्य पालक लाखोंचं कर्ज काढतो त्याच्या पाल्याच्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी. नीटचे क्लास लावा, इकडं जा तिकडं ला, पळपळ चालू असते त्या पालकाची, त्या मुलाच्या वडिलाची. त्यांना माहिती असतं की कर्जाचे हप्ते कसे भरायचे, पैसे कुठून आणायचे. आणि त्या ठिकाणी तुम्ही पेपर फुटी करता. हे पेपर फुटी माफिया हे काही झाड आहे. महाराष्ट्रात पण याचे धागेदोरे आहेत. ह्याची जिम्मेदारी फडणवीस यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. पण त्याच्यावरती त्यांचं भाष्य नाही, बिलकुल नाही. उलट ते अभिजित दिपके यांना म्हणाले होते की हे दिपके सारखे लोक अराजकता पसरवत आहेत. वा फडणवीसजी, अराजकता म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारतील ते तुमचे विरोधी, तुमचेच नाही, ते देशद्रोही, देशाचे विरोधी. मागं ते मिसिंग लिंक पडलं, तिथं ती दरड कोसळली,
7,000 कोटीचा तो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट होता. पहिल्याच पावसात त्याचे नाके नऊ आले, तो प्रोजेक्ट गुडघ्यावरती आला. तेव्हा तुम्ही काय बोलले, महाराष्ट्राचा अपमान करायचा नाही, त्या प्रोजेक्टवरून तुम्ही सांगितलं. पण देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आहे हे लक्षात ठेवा. आणि जे धागेदोरे नीटचे लागलेले आहे महाराष्ट्रातून, RCC मोठे गावकर क्लासेस वगैरे हे जे नाव त्यात आले, यांच्यावरती काय ऍक्शन घेतली तुम्ही मुख्यमंत्री म्हणून? तर याच्यावरती हे BJPचे लोक बोलत नाही, राज्यात सुद्धा आणि केंद्रात सुद्धा. मग ते धर्मेंद्र प्रधान असो की मोदी असो की अमित शहा असो, त्या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या मरणाची वाट हे BJP वाले पाहत आहे का, हा संतप्त प्रश्न आहे. त्यामुळे एक तरी त्यांचा ऑफिशियल पर्सन शिक्षण मंत्रालयाचा जाऊन त्या कॉक्रोच पार्टीच्या अभिजित दिपकेला आणि सोनम वांगचुक यांच्यासोबत काहीतरी प्रश्न काय ते समजून घेण्यासाठी जायला पाहिजे होता. एखादा सरकारकडून एखादा व्यक्ती जाणं अपेक्षित होतं, पण कोणीही गेलेलं नाही. म्हणजे याच्यावरून हे दिसतं, हे BJP वाले भावना शून्य आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या ज्या काही या नीट पेपर फुटीच्या संबंधित 14-15 आत्महत्या झाल्या, त्याच्याबद्दल काहीही घेणं देणं नाही, एकंदरीत असं म्हणावं लागेल. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत, हे साधी गोष्ट आहे. चूक झाली आहे तुमच्या मंत्र्याकडून, मोदी साहेब राजीनामा घ्या. पण त्या ठिकाणी राजीनामा येणार नाही, कारण त्यांना काही जनतेचं घेणं देणं पडलेलं नाहीये. फोडाफोडीचं राजकारण, प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत BJPला. त्यामुळे सगळीकडे ते पूर्ण भारतामध्ये अमित शहा जे आहेत, ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून प्रादेशिक पक्ष संपवत आहेत आणि जास्तीत जास्त खासदार त्यांच्याकडे ओढून घेत आहेत, विकत घेत आहेत. सोडून जाणाऱ्यांना अब्रू नाहीये, लज्जा नाहीये, लाज वाटत नाहीये, आणि ते जाऊन मोदीच्या गोदीत जाऊन बसताय. तर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन आणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला साऊथ इंडिया आपलं जे काय साऊथचे जे काही राज्य आहे तिथला प्रभाव कमी करायचा आहे आणि इकडचा प्रभाव जास्त वाढवायचा आहे. इकडे जास्त जागा वाढवायच्या म्हणून तुम्ही डिलिमिटेशन्स आणणार आहे. याच्यासाठी तुम्हाला जास्त खासदार पाहिजे, पण तुमच्याकडून हे बेसिक प्रश्न सुटत नाहीये मोदीजी. पेपर फुटीवरती एखादी पत्रकार परिषद घेऊन बोला, विदाउट टेलिप्रॉम्प्टर, समोर शब्द न चालता काहीतरी बोला. फक्त विदेश दौरे तिथं जाऊन हा 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 अशा पद्धतीने हसायचं. मागे त्या समुद्रामध्ये आपल्या भारतीय एका मोठ्या आपल्या भारतीय जहाजावरती हमला करण्यात आला अमेरिकेकडून, त्याच्यामध्ये भारताचे लोक मेले, त्याच्यावरती काही बोलले नाही मोदी तुम्ही. एकंदरीतच BJP हे लोकांच्या, जनतेच्या, भारताच्या हिताचं निर्णय घेत नाहीये. आणि हे जे लोक आता हे जे विद्यार्थी त्यांनी आत्महत्या केल्या, जीव संपवला, याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? सोनम वांगचुक यांचा जर जीव गेला तर याला जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टीवरती, पेपर फुटीवरती धर्मेंद्र प्रधान बद्दल येऊन पत्रकार परिषद घेणं अपेक्षित आहे अमित शहानी, मोदींनी. थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, एक काय म्हणते त्याला, थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांनी समोर येणं गरजेचं आहे. सांगा ना पत्रकारांना, कोण पेपर फुटले, माफी मागा, चुकलं तुमचं. पण नाही, तसं होणार नाही. पत्रकार परिषद या महाशयांना घ्यायची नाही, या महाशयांना घ्यायची नाही मोदींना. बरं ठीक आहे, हे सत्ताधाऱ्यांचं सोडा, हे नाही बोलत आहे, पण आपण एक जनता म्हणून पण झोपी गेलेलो आहे. कॉक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक, अभिजित दिपके हे लोक उपोषण करताय, तिथं आंदोलनं करताय, पेपर फुटले, लोकांचं नुकसान झालं, पालकांचं नुकसान झालं, आपल्या हितासाठी ते तिथं लढतायत ना. उन्हाचं, पावसाचं, इतकी गरमी होती अगोदर उन्हात, आता पाऊस पडतोय, एवढ्या परेशानी, हालापेष्टा सहन करून ते काम करताय ना. त्यांच्यावर आरोप करतात हे की दिपके त्या आम आदमी पार्टीचा माणूस आहे, किंवा हे काहीतरी दुसराच प्रकार आहे, हे काँग्रेसचे लोक आहे, आपचे लोक आहे, विरोधी पक्षाचे लोक आहे, असा आरोप त्यांच्यावरती केला जातो या कॉक्रोच जनता पार्टीवरती.
लॉजिकच्या बाहेरच्या गोष्टी सगळ्या. आपण जागृत होणं गरजेचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये आता कॅमेरा आहे, बोला, प्रश्न विचारा की पेपर फुटी का झाली, आमच्या मुंबईमध्ये इकडं तिकडं नाले गटार का तुडुंब झालेत, खेड्यापाड्यातले रस्ते त्यात कमरा इतकाले गड्डे का झाले, प्रश्न विचारा, मोबाईल घ्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला भारतीय नागरिक म्हणून. इतके झोपी गेलेलं बरं नाहीये, लक्षात घ्या. तर ही वेळ आहे आपल्याला सावध होण्याची भारतीय नागरिक म्हणून. तर मंडळी, एकंदरीतच आता आपल्याला सरकारला प्रश्न विचारण्याची, सरकारला घाम फोडण्याची वेळ आलेली आहे. कारण आज जर आपण जागी झालो नाही तर उद्या चालून पेपर फुटी म्हणजे हे कॉमन गोष्ट होऊन जाईल. आणि ज्याच्याकडे पैसे आहेत पेपर खरेदी करण्याचे तेच लोक पास होतील आणि बाकी मेहनत करणारे पोरं बर्बाद होऊन जातील, रस्त्यावर फिरतील. त्याच्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फॅमिली मेंबरपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत. त्यांना कळू द्या गांभीर्य. सोनम वांगचुक हे 16 दिवस आपल्यासाठी उपाशी राहिलेत, ह्याचं महत्व समजू द्या घराघरात. हीच वेळ जागृत होण्याची, नाहीतर आपलं स्वातंत्र्य खलास. मंडळी, एकंदरीतच या नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या बद्दल बोलण्याचा हा प्रयत्न थोडासा संताप व्हिडिओ बनवताना होता. कारण आमच्या बऱ्याचशा नातेवाईकांच्या पाल्यांचं पण सुद्धा, विद्यार्थ्यांचं पण आमच्या जवळच्या नुकसान झालंय. मी बघितलंय त्यांचे काय हाल आहे, म्हणून हा संताप आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, आय डोंट केअर. कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.